हा पहिला क्वेश्चन काय दिलाय? थोडीशी जागा बनवून घेतो. काय सांगितलंय पहा क्वेश्चन मध्ये. अ बॉल इज प्रोजेक्टेड फ्रॉम ग्राउंड ॲट अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल सोबत हॉरिझॉन्टल सोबत 45 डिग्रीने एका बॉलला फेकलंय. ठीक आहे. इथे आला लेट्स से. हा अँगल जो आहे हा अँगल 45. दिस इज 45. ओके. पुढे सांगितले इट रिचेस द मॅक्सिमम हाईट ऑफ 120 मीटर. ही जी हाईट आहे ना, ही हाईट सांगितली आहे 120 मीटर. ठीक आहे. अपॉन हिटिंग द ग्राउंड फॉर द फर्स्ट टाइम इट लुजेस हाफ ऑफ द कायनेटिक एनर्जी. म्हणजे लेट्स से याच्याकडे जर इथे वेलॉसिटी किंवा स्पीड यू असेल तेव्हा पडल्यानंतर जेव्हा हा पुढे चाललाय तेव्हा त्याची वेलॉसिटी त्यांनी कमी झाली, कायनेटिक एनर्जी लूज झाली आहे, म्हणजे स्पीड कमी झाली. स्पीड कमी झाली म्हणजे ऑब्व्हियसली त्याची हाईट पण कमी होणार आहे. पहिलीवाली हाईट ही दिली होती आपल्याला H1. आता त्याच्याकडे जी स्पीड आहे ही स्पीड किती आहे, तर कायनेटिक एनर्जी हाफ झाली. हाफ मी असं लिहू शकतो का, कायनेटिक एनर्जी 2 इज कायनेटिक एनर्जी 1/2. सिंपल जरी फॉर्म्युला लावला तर इथे हाफ एम यू स्क्वेअर आणि याला मी लिहितो हाफ एम यू डॅशचा स्क्वेअर. ठीक आहे. नंतरची कायनेटिक एनर्जी हाफ एम कॅन्सल झालं. सो नंतरची जी स्पीड आहे ती आहे आधीच्या स्पीडचा स्क्वेअर बाय 2, म्हणजे यू डॅश बरोबर मला मिळालं u/√2. याचा अर्थ ही जी स्पीड आहे ही स्पीड आहे u/√2. ठीक आहे. इमिडिएटली आफ्टर द बाउन्स velocity of the ball makes an angle of 30 degree with the horizontal surface. म्हणजे हा अँगल पण सांगितलाय 30 डिग्री आहे. सो द मॅक्सिमम हाईट इट रिचेस आफ्टर द बाउन्स इन मीटर्स. म्हणजे ही हाईट किती आहे असं विचार, ही हाईट किती आहे असं विचारलं. तो क्वेश्चन एकदम सिंपल आहे. दुसरी हाईट विचारली. हाईटचा जर फॉर्म्युला मी लावला, हाईटचा फॉर्म्युला काय असतो, h इज इक्वल्स टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा बाय 2g. ओके. तो मी H2/H1 जर केला, H2/H1 इज इक्वल्स टू, जे कॉन्स्टंट आहे ते सोडून देऊयात. 2 कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे, थीटा बदलतोय. पहिल्या केसमध्ये थीटा 45 आहे, दुसऱ्या केसमध्ये थीटा 30 आहे. H2/H1 जर मी केला तर हा असा येईल U2 स्क्वेअर बाय U1 स्क्वेअर इंटू साइन ऑफ थीटा 2 बाय साइन ऑफ थीटा 1चा होल स्क्वेअर. ठीक आहे. U2 आहे u/√2 आणि U1 आहे u, याचा करायचा आहे स्क्वेअर इंटू साइन ऑफ थीटा 2 आहे 30 डिग्री आणि थीटा 1 आहे साइन ऑफ 45 डिग्री, याचा करायचा आहे स्क्वेअर. ओके. H1 होता 120. ठीक आहे. H2/120 इज इक्वल्स टू, यूला यू कॅन्सल झाला, 1/√2चा स्क्वेअर हाफ आला, साइन 30 आला हाफ आणि 1/√2 होल स्क्वेअर. ठीक आहे. 1/2/1/√2 हा झाला हाफ इंटू अगेन हा झाला 1/√2चा स्क्वेअर. सो इट इज नथिंग बट 1/4. सो H2/120 म्हणजे आन्सर यायला हवं H2 इज इक्वल्स टू 120/4, दॅट इज 30 मीटर. तो या क्वेश्चनचा आन्सर आहे पहा 30 मीटर. मॅक्सिमम हाईट इज 30 मीटर. ठीक आहे. हा पुढचा क्वेश्चन. हा एक क्वेश्चन दिला. क्वेश्चन काय सांगतो, अ बॉल इज थ्रोन फ्रॉम ग्राउंड ॲट अँगल थीटा विथ हॉरिझॉन्टल अँड इनिशियल स्पीड u0. म्हणजे ही केस सांगितली, ही स्पीड u0 आहे, u0 अँगल थीटा आहे. फॉर द रिझल्टिंग प्रोजेक्टाईल मोशन
मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द बॉल अप टू द पॉईंट वेन इट हिट्स द ग्राउंड फॉर फर्स्ट टाइम. म्हणजे या पॉईंटला, ए पॉईंटला जेव्हा हिट करतोय तेव्हा ॲव्हरेज व्हेलॉसिटी V1 आहे. कोणती व्हेलॉसिटी V1 सांगितली आहे? ॲव्हरेज व्हेलॉसिटी फॉर फर्स्ट टाइम, फर्स्ट केसमध्ये ही आहे V1. ठीक आहे. ॲव्हरेज व्हेलॉसिटी माहितीच आहे आपल्याला, डिस्प्लेसमेंट, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. ठीक आहे. पुढे सांगितलं आहे आफ्टर हिटिंग द ग्राउंड द बॉल रिबाउंड्स ॲट सेम अँगल थिटा. म्हणजे अँगल बदलत नाही आहे कोणत्याच केसमध्ये, अँगल सेम आहे. विथ रिड्यूस स्पीड ऑफ U0 बाय अल्फा. बघा स्पीड रिड्यूस होते, याचा अर्थ हा अल्फा जो कॉन्स्टंट आहे हा अल्फा मोर दॅन 1 असला पाहिजे ऑब्व्हियसली. इट्स मोशन कंटिन्यूज फॉर लॉंग टाइम ॲज शोन. हे कंटिन्युअसली रिपीट होत चाललंय. स्पीड कमी होते म्हणून जी हाईट आहे ना, हाईट, ही जी हाईट आहे ही हाईट कंटिन्युअसली कमी होत चालली. ठीक आहे, पण त्याच्याशी देणं घेणं नाही. इफ द मॅग्निट्यूड ऑफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑफ द बॉल फॉर एंटायर मोशन, एंटायर ड्युरेशन ऑफ द मोशन इज 0.8 V1, तर अल्फा किती असेल? बघा पहिल्या पाथसाठी हा जो पाथ होता फर्स्ट, त्या पहिल्या पाथसाठी ॲव्हरेज व्हेलॉसिटी V1 सांगितली आणि हे जे टोटल आहे, टोटल हे पूर्ण, बरोबर, तर पूर्ण याच्यासाठी 0.8 V1 सांगितले. ठीक आहे. जनरल फॉर्म्युला जर आपण लिहिला ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा, जनरल V ॲव्हरेज, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज, टोटल डिस्प्लेसमेंट काढायची आहे मला, टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम, टोटल टाइम. ठीक आहे. मग सांगा एक प्रोजेक्टाईल झाला हा पहिला, बरोबर, याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट किती झाली? वायला तर डिस्प्लेसमेंट झालीच नाही, वर जाऊन खाली येतोय हा, वायला डिस्प्लेसमेंट नाही आहे. एक्सला डिस्प्लेसमेंट होते, ती किती आहे? R1. दुसऱ्या वेळेस किती होते ती? R2. तिसऱ्या वेळेस R3. याचा अर्थ टोटल डिस्प्लेसमेंटमध्ये मी हे लिहू का? R1 प्लस R2 प्लस R3 प्लस प्लस सो ऑन. ठीक आहे. टोटल टाइममध्ये काय लिहिलं पाहिजे? पण हे इथून इथे जायला किती टाइम लागतोय? इथून इथे जायला टाइम ऑफ फ्लाईट लागतोय T1. इथून जायला किती लागतोय? टाइम ऑफ फ्लाईट लागतो T2. याचा अर्थ मी खाली T1 प्लस T2 प्लस T3 असं टाकत राहिलं पाहिजे ना. पण R1 काय असतो? व्हॉट इज मीन बाय R1? हा जो R1 काढायचा आहे, हा R1 कसा काढतो आपण? त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट घेतो आपण, U0 कॉस थिटा, राईट, आणि मल्टिप्लाय करतो कशाने? T1 ने, टाइम ऑफ फ्लाईटने मल्टिप्लाय करतो, तो R1 निघून जातो. R1 जर मला काढायचं असेल तर मला असं काढावं लागेल, V ॲव्हरेज इज इक्वल्स टू R1च्या जागी लिहितो मी U0 कॉस थिटा मल्टिप्लाइड बाय T1 प्लस. ओके. आता इथे काय आहे ॲव्हरेज? इथे जी कंपोनंट काढायचं आहे सेम रिपीट करायचं ना मला. तर इथे काय आहे? ते आहे U0 कॉस थिटा बाय अल्फा, करेक्ट ना? U0 कॉस थिटा बाय अल्फा. तो इथे जर मी लिहिला R1 जर R2 लिहिला तर हा आला U0 बाय अल्फा कॉस थिटा इंटू T2 आला इथे T2. तर U0 कॉस थिटा तर कॉमन काढतोय मी. T1 T2 मध्ये पण रिलेशन बघूयात आपण, निघू शकतं T1 T2 मध्ये रिलेशन. काय निघेल बघा बरं? T1चा फॉर्म्युला काय आला? T1चा फॉर्म्युला काय असतो? 2U0 जी स्पीड आहे ती इंटू साइन थिटा बाय जी. T2चा काढायला गेलो तर काय येईल? T2चा 2U0 बाय अल्फा इंटू साइन थिटा बाय जी. याचा अर्थ हा असा झाला का? 2U0 साइन थिटा बाय जी ह्याची व्हॅल्यू काय आहे? हा काय आहे ॲक्च्युली? हा जो आहे हा काय आहे? आता T1 आहे ना, मग T2 काय आला? बेसिकली T2 आला T1 बाय अल्फा. T2 आला T1 बाय अल्फा. हे क्लिअर आहे? सो T2 ला पण पुट करू शकतो मी. ठीक आहे. प्लस पुढे काय मिळालं? U0 कॉस थिटा बाय अल्फा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय T3. आता खाली चल, खाली काय आलं बघ? T1 प्लस T2. T2ला काय लिहायचं ठरलं? T1 बाय अल्फा प्लस. सिमिलरली जर मी T3चा फॉर्म्युला लिहिला तो काय बनेल बघा? T3 इज इक्वल्स टू 2U0 ह्या तिसऱ्यासाठी U0 बाय अल्फा स्क्वेअर साइन थिटा
अपॉन जी म्हणजे ॲज गुड ॲज T3 इज T1 बाय अल्फा स्क्वेअर. तो मला T3 पण भेटला. T3 पण भेटला. सो T3 आला T1 बाय अल्फा स्क्वेअर प्लस प्लस सो ऑन. ओके, वरती पण व्हॅल्यू टाकूयात. यू नॉट कॉस थिटा कॉमन काढू. यू नॉट कॉस थिटा ब्रॅकेट T1 प्लस T2 ला लिहायचं ठरलं होतं आपलं T1 बाय अल्फा, पण इथे ऑलरेडी एक अल्फा आहे, तो अल्फा स्क्वेअर झाला प्लस इथे ऑलरेडी अल्फा होता आणि T2 मध्ये एक अल्फा आला प्लस यू नॉट कॉस थिटा. हा यू नॉट कॉस थिटा तर बाहेर गेला. हा जो यू नॉट कॉस थिटा आहे हा ऑलरेडी बाहेर गेला. इथे अल्फा स्क्वेअर आहे आणि T3 मध्ये एक अल्फा स्क्वेअर येणार आहे. बघा परत एकदा, हा अल्फा स्क्वेअर आहे आणि T3 मध्ये परत अल्फा स्क्वेअर येणार आहे. तर अर्थ इथे T1 बाय अल्फा रेस टू 4 येणार आहे. हे समजलं का? हा T3 मध्ये काय आहे? अल्फा स्क्वेअर आणि इथे एक अल्फा स्क्वेअर आहे म्हणजे अल्फा रेस टू 4 येईल प्लस प्लस सो ऑन होत जाईल. हा डिवायडेड बाय खालच्या साईडला T1 जर कॉमन काढलं तर इथे बनलं 1 प्लस 1 बाय अल्फा प्लस 1 बाय अल्फा स्क्वेअर प्लस 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 सो ऑन. आता वरती T1 कॉमन काढतो म्हणजे हा बनला यू नॉट कॉस थिटा. यू नॉट कॉस थिटा T1 कॉमन काढलं T1 ब्रॅकेट इथे आला 1 प्लस 1 बाय अल्फा स्क्वेअर प्लस 1 बाय अल्फा स्क्वेअर प्लस 1 बाय अल्फा रेस टू 4. राईट, ठीक आहे. अल्फा रेस टू 4 इथे झाला. अल्फा रेस टू इथे काय येईल? अल्फा स्क्वेअर अल्फा रेस टू 6 येईल, पण त्याची गरज नाही ॲक्च्युअली. आपण दोनच टर्म लिहून पुढे जाऊयात. अल्फा रेस टू 4 आला प्लस प्लस सो ऑन. आपण खालच्या साईडला पहा, इथे आला T1 ब्रॅकेट 1 अपॉन 1 बाय अल्फा प्लस 1 बाय अल्फा स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्या दोन जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहेत. हा पण एक GP आहे आणि हा पण एक GP आहे. कॉमन रेशो काय बघा, इथे कॉमन रेशो आहे R इज इक्वल्स टू आय थिंक इथे 1 बाय अल्फा स्क्वेअर आहे आणि इथे कॉमन रेशो आहे 1 बाय अल्फा. राईट, T1 कॅन्सल होतोय. T1 कॅन्सल होतोय. एक स्ट्रेट लाईन टाकून देतो. हा पार्ट पाहिली इथे T1 कॅन्सल होतोय. सो राहिलं काय? ॲव्हरेज वेलॉसिटी दिली आहे 0.8 V1. तो 0.8 V1 इक्वल्स टू यू नॉट कॉस थिटा. यू नॉट कॉस थिटा, आधी आपण यू नॉट कॉस थिटाच्या व्हॅल्यूचा विचार करू. तर आपण पहिल्या केसमध्ये, फर्स्ट केसमध्ये जर मी या पहिल्या केसमध्ये ॲव्हरेज वेलॉसिटी काढायचं ठरवलं, इथे आहे बघ V1, इथेच काढून टाकू. डिस्प्लेसमेंट किती झाली पहिल्या केसमध्ये? R1 डिवायडेड बाय टाइम किती लागला? T1. पण R1 असतो काय? R1 असतो हॉरिझॉन्टल वेलॉसिटी यू नॉट कॉस थिटा इंटू लागलेला टाइम, दॅट इज T1 बाय T1 कॅन्सल झाला. म्हणजे V1 इज नथिंग बट यू नॉट कॉस थिटा. राईट, V1 हाच यू नॉट कॉस थिटा आहे. बरोबर, तर यू नॉट कॉस थिटाला V1 लिहू शकतो मी. म्हणजे काय मिळाला मला? V ॲव्हरेज मिळाला 0.8 V1 इज इक्वल्स टू यू नॉट कॉस थिटाला मी लिहिला V1 आणि वरती एक GP आहे. GP साठी A. GPचा जी सम ऑफ एन टर्म आहे त्याचा फॉर्म्युला काय वापरतो माहित नसेल तर पहा, सम ऑफ एन टर्म इज इक्वल्स टू A अपॉन 1 मायनस R. जर कॉमन रेशो लेस दॅन 1 असेल आणि अल्फा हा पॉझिटिव्ह नंबर आहे, मोर दॅन 1 आहे, ऑब्व्हियसली हा R लेस दॅन 1 येणार आहे. राईट, सो V1 इंटू A म्हणजे पहिली टर्म विच इज 1 अपॉन 1 मायनस R इज 1 बाय अल्फा स्क्वेअर. ठीक आहे, डिवायडेड बाय, राईट, हे वरती आलं. खाली आलं 1 अपॉन, अगेन फर्स्ट टर्म इज 1 मायनस 1 बाय अल्फा. तो हा V1 आणि हा V1 कॅन्सल झाला. राईट, V1 आणि V1 कॅन्सल होत आहेत. V1 कॅन्सल झाला. बरोबर, तो 0.8 ला आणि हा 1 पण कॅन्सल झाला. ठीक आहे, 0.8 ला मी 4/5 लिहितो इज इक्वल्स टू हा अल्फा स्क्वेअर वर जाईल. राईट, आता इथे जर सॉल्व करायचं झालं, त्याला सॉल्व केला तर अल्फा स्क्वेअर वर जाईल, अल्फा स्क्वेअर मायनस 1 अपॉन
इथे जाईल अल्फा आणि इथे येईल अल्फा मायनस असं काहीतरी होईल. याला जर सॉल्व्ह केलं तर हा अल्फा या अल्फा सोबत कॅन्सल होईल. तो वरती गेला अल्फा इंटू अल्फा मायनस वन अपॉन खाली आला अल्फा स्क्वेअर मायनस वन. मी असं लिहू शकतो का बा 4/5 इज इक्वल्स टू अल्फा इंटू अल्फा मायनस वन अपॉन अल्फा स्क्वेअर मायनस वनला मी अल्फा मायनस वन अल्फा प्लस वन लिहितो. तो अल्फा मायनस वन कॅन्सल झाला आणि इथे आला अल्फा अपॉन अल्फा प्लस वन. क्रॉस मल्टिप्लाय करा हवं तर 4 अल्फा प्लस 4 इज इक्वल्स टू 5 अल्फा. therefore अल्फा शुड बी इक्वल्स टू 4. सो याचा आन्सर असला पाहिजे अल्फा बरोबर 4. अल्फा इज इक्वल्स टू 4. क्वेश्चन सोपा होता, थोडासा लेंदी होता, कॅल्क्युलेशन होतं याच्यामध्ये. स्टेप बाय स्टेप पहा. ठीक आहे, पुढचा पहा. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय दिला? स्टार्टिंग ॲट t इज इक्वल्स टू 0 फ्रॉम द ओरिजिन विथ स्पीड 1 मीटर पर सेकंड. स्पीड सांगितली, कुठे चालला हे नाही सांगितलं. पार्टिकल फॉलो द 2 डिमेन्शनल ट्रॅजेक्टरी इन XY प्लेन. म्हणजे कुठेतरी या XY प्लेनमध्ये जाणार आहे. कुठेतरी पार्टिकल हा XY प्लेनमध्ये राहणार आहे. याला y म्हणूयात आपण, याला x म्हणूयात. XY प्लेनमध्ये राहणार आहे. कोऑर्डिनेट्स आर रिलेटेड बाय द इक्वेशन y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर बाय 2. पोझिशन कशी चेंज होणार आहे हे सांगितलंय. थोडंसं केअरफुली बघितलं तर हा पॅराबोलिक शेप दाखवतो. एक्स स्क्वेअर बरोबर 2y विच इज सिमेट्रिक अबाउट y. म्हणजे असा काहीतरी शेप येणार आहे असं, बरोबर. हा असा काहीतरी शेप येणार आहे. एक्स अँड वाय आर द कॉम्पोनंट, ax अँड ay आर द ॲक्सेलरेशन. आता प्रश्न विचारलाय वन ऑर मोर करेक्ट आहे. ठीक आहे, एकपेक्षा जास्त पण बरोबर असू शकतात. आता पहिल्यांदा तर कन्फ्युजिंग पार्ट हा आहे की स्पीड 1 आहे असं सांगितले स्टार्टला. मग ही स्पीड जी 1 आहे ही कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे हे माहीत नाही आपल्याला. म्हणजे ही स्पीड काहीतरी अँगलला आहे 1, ही पूर्ण एक्समध्ये आहे, ही पूर्ण वायमध्ये आहे, हे सांगितलेलं नाही आहे, बरोबर. तर हे कसं ठरवायचं? आता टाइम शून्यला तर टँजंट ड्रॉ केली की स्पीड मिळून जाईल. टर्म पण लॉजिक लागतं की पूर्ण स्पीड ही एक्स डायरेक्शनमध्ये असली पाहिजे स्टार्टची. ठीक आहे, हे असं सांगण्यापेक्षा मॅथमॅटिकली जर सांगायचं झालं तर आपल्याकडे एक रिलेशन आहे, वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, याला थोडंसं मी डेरिव्हेटिव्ह काढतो. जे व्हेलॉसिटीचं रिलेशन निघेल, वाय इज अ पोझिशन ऑफ वाय कॉर्डिनेट, राईट. त्याचा जर चेंज घेतला तर व्हेलॉसिटी अलॉंग वाय मिळेल. डेरिव्हेटिव्ह जर काढला तर dy बाय dt इज इक्वल्स टू 1/2 इंटू 2x इंटू dx बाय dt. ठीक आहे, 2 कॅन्सल होतं. dy बाय dt म्हणजे व्हेलॉसिटी अलॉंग वाय झालं इंटू एक्स आणि dx बाय dt म्हणजे व्हेलॉसिटी अलॉंग एक्स झालं. तर हे एक रिलेशन असं आहे. या रिलेशनवरून आपण हे सांगू शकतो की इनिशियली जेव्हा पार्टिकल टाइम शून्यला ओरिजिनला होता, इनिशियली म्हणजे टाइम शून्यला पार्टिकलचा एक्स कॉर्डिनेट शून्य. एक्स कॉर्डिनेट शून्य म्हणजे व्ही वाय पण 0 झाला या इक्वेशनवरून. हा ना, एक्सची व्हॅल्यू जर 0 ठेवली तर या व्ही वायची व्हॅल्यू पण काय होते? 0 होते. याचा अर्थ व्ही वाय जर 0 असेल तर जी स्पीड सांगितलेली आहे 1, ही पूर्णची पूर्ण काय आहे? यूएक्स आहे. यूएक्स आहे. तर हे खूप महत्वाचं होतं स्टार्ट. तर 4 मध्ये हा पहिला ऑप्शन बरोबर असाच येतोय बघा, 3 नंबरचा. ॲट t इज इक्वल्स टू 0 पार्टिकल्स वेलॉसिटी पॉइंट्स इन एक्स डिरेक्शन. करेक्ट आहे, तो सी तर बरोबर आहे. आता पुढे या. ए मध्ये काय सांगितलंय? ax इज इक्वल्स टू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इम्प्लाइज दॅट वेन द पार्टिकल इज ॲट ओरिजिन ay इज 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ax 1 असेल तर ay पण 1 आहे. जर पार्टिकल कुठे असेल? ओरिजिनला म्हणजे x शून्य y शून्यला असेल तर ax 1 असेल तर ay पण 1 येतो असं म्हणतायत ते. आपण एकदा चेक करूयात फक्त ते जे म्हणतायत ते बरोबर आहे का. या व्हेलॉसिटीच्या एक्सप्रेशनवरनं मी ॲक्सेलरेशन काढू शकतो का बघा. व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह काढला की ॲक्सेलरेशन मिळणार आहे.
डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरन्शिएट केलं, व्ही वायला मी डिफरन्शिएट करतो डी व्ही वाय बाय डी टी इज इक्वल्स टू एक्स इंटू यू इंटू व्हीचा रूल लावतो. व्ही एक्सला डी व्ही एक्स बाय डी टी प्लस व्ही एक्स इंटू डी एक्स बाय डी टी. ठीक आहे. डी व्ही वाय बाय डी टीला ए वाय म्हणतो, याला एक्स म्हणतो, डी व्ही एक्स बाय डी टीला ए एक्स म्हणतो, प्लस इथे व्ही एक्स आला आणि हा अगेन व्ही एक्स आला, म्हणजे ए वाय इज इक्वल्स टू काय मिळते मला, एक्स इंटू ए एक्स प्लस व्ही एक्सचा स्क्वेअर. हे एक रिलेशन भेटलं मला ए वाय आणि ए एक्स मध्ये. आता ते काय बोलतात, पहिला ऑप्शन चेक करा बरं. पहिला ऑप्शन परत एकदा, ए एक्सची व्हॅल्यू 1 आहे. इथे मी केस घेतो साधी, ए एक्स बरोबर 1 घेतो. ठीक आहे. आणि पार्टिकल ओरिजिनला आहे म्हणजे, पार्टिकल ओरिजिनला आहे म्हणजे पार्टिकल ओरिजिनला असताना म्हणजे एक्स बरोबर 0 घेतो. अशा जर कंडिशन ठेवल्या तर ए वाय बरोबर काय झाला मला सांगा. ए वाय बरोबर इथे 0 आला, इथे 1 आला, इथे व्ही एक्सचा स्क्वेअर आला. व्ही एक्स म्हणजे व्हेलॉसिटी अलॉंग एक्स आहे. ए वाय बरोबर व्हेलॉसिटी अलॉंग एक्सचा स्क्वेअर आला. आता मला सांगा, जर ए वाय बरोबर व्ही एक्स आला, व्ही एक्स स्क्वेअर आला, बट आपल्याला ॲट ओरिजिन सांगितलं ना, ॲट ओरिजिन एक्स इक्वल्स टू 0ला पार्टिकलची जी व्हेलॉसिटी ती व्ही एक्स नसून काय होती, यू एक्स होती ना. स्टार्टला व्हेलॉसिटी काय होती इथे, स्टार्टला व्हेलॉसिटी यू एक्स होती ना ओरिजिनला. आणि यू एक्सची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, यू एक्सची व्हॅल्यू 1 आहे. याचा अर्थ ए वायचा आन्सर काय आलं, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तो ए एक्स 1 असेल तर ए वाय पण 1 आहे. सी ए एक्स 1 असेल तर ए वाय पण 1 आहे. ऑप्शन ए पण ट्रू आहे. ऑप्शन ए साठी आपण ही कंडिशन वापरली. ऑप्शन ए साठी ही कंडिशन वापरली. ऑप्शन सी साठी आपण ही कंडिशन वापरली, सी साठी. ठीक आहे. पुढचा, ए एक्स 0 इम्प्लाइज ए वाय इज 1 ॲट ऑल टाइम्स. आता याच इक्वेशन मध्ये आपण अजून थोडंसं मॉडिफिकेशन करूयात फॉर कंडिशन बी. बीला काय म्हणते, ए एक्सची व्हॅल्यू 0 ठेवा म्हणे. सांगा, ए एक्स जर 0 ठेवला तर ए वाय इज इक्वल्स टू एक्स काही असू देत, ए एक्स 0 झाला, प्लस आता व्ही एक्सचा स्क्वेअर. आता मला सांगा, जर ॲक्सेलरेशन नसेल ह्याचा अर्थ काय झालं, स्पीड अलॉंग एक्स कॉन्स्टंट आहे, हे बरोबर आहे. स्पीड अलॉंग एक्स हा काय आहे, कॉन्स्टंट. स्पीड जर कॉन्स्टंट असेल, एक्स इंटू 0 तर 0 झाला, प्लस स्पीड अलॉंग एक्स कॉन्स्टंट असेल तर व्ही एक्स हा यू एक्सच राहिला पाहिजे ना, कॉन्स्टंट आहे ना. यू एक्सची व्हॅल्यू 1 होती, सो 1चा स्क्वेअर म्हणजे काय झाला, 1 झाला. आणि ॲट ऑल टाइम 1 झाला, ॲट ऑल टाइम 1 झाला. का, तुम्ही एक्सची व्हॅल्यू काही ठेवा ना, त्यानंतर 0च येणार आहे, आणि हे तर कॉन्स्टंट आहे. डन, बी पण झाला. नेक्स्ट, ए एक्स 0 इम्प्लाइज दॅट ॲट टी इज इक्वल्स टू 1. बघा, ए एक्स 0 आहे, ए एक्स 0 आहे म्हणजे हा जो यू एक्स आहे ना 1, हा कंटिन्युअसली 1च राहणार आहे, हा 1च राहणार आहे, हा बदलणार नाही आहे. ठीक आहे. आणि ए एक्स जर 0 असेल तर ए वाय किती आहे, आपण काढला होता. ए एक्स जर 0 असेल तर ए वाय किती आहे, ए वाय 1 आहे, 1. तर ते काय म्हणतंय, ॲट टी इज इक्वल्स टू 1 सेकंड, 1 सेकंड गेल्यानंतर. बरं, स्टार्टिंगला मला सांगा ए वायची व्हॅल्यू किती होती, स्टार्टिंगला ए वायची व्हॅल्यू, सॉरी व्ही वायची व्हॅल्यू किंवा यू वाय म्हणा, यू वायची व्हॅल्यू किती आहे, 0. यू एक्स जरी 1 असला तरी स्टार्टिंगला यू वाय 0 आहे ना. आणि ॲक्सेलरेशन जर वायला 1 दिली तर एका सेकंदानंतर काय होईल, टाइम इज इक्वल्स टू 1 सेकंदानंतर हा 1 असेल आणि हा पण तो 1च असेल ना मग त्या केसला. हा साधा फॉर्म्युला आहे ना, व्ही वाय इज इक्वल्स टू यू वाय प्लस ए वाय इंटू टी. तिसरा सॉल्व करतोय आम्ही. यू वाय 0 होता अगोदर, ए वाय 1 आहे आणि टाइम पण 1 आहे, तो व्ही वाय झाला 1 मीटर पर सेकंड, वेलॉसिटी अलॉंग वाय. हा जर 1 झाला तर हा व्ही वाय होता 1 आणि हा व्ही एक्स पण होता 1. यांचा जो रिझल्टंट आहे हा किती अँगल करेल, तर हा अँगल 45 केला पाहिजे ना एक्स ॲक्सिस सोबत, राईट. वाय कॉम्पोनंट आणि एक्स कॉम्पोनंट सेम आहेत ना, सो हे पण बरोबर आहे. याचा अर्थ या क्वेश्चनमध्ये ऑल आर करेक्ट, ऑल आर करेक्ट. ठीक आहे. हा पुढचा,
हा 4 नंबर. पुढचा क्वेश्चन काय दिला. ओके, ई आणि एक्स इथे वापरू. हे बघा क्वेश्चन काय सांगितलं पाहूयात. प्रोजेक्टाईल इज थ्रोन फ्रॉम द पॉइंट ओ ऑन द ग्राउंड ॲट अँगल ऑफ 45 डिग्री फ्रॉम द व्हर्टिकल. म्हणजेच हॉरिझॉन्टल सोबत पण 45 झाला. ठीक आहे, एक प्रोजेक्टाईल फायर करू आपण. प्रोजेक्टाईल फायर केला. ला ठीक आहे. अँगल वाय सोबत 45 म्हणजे एक्स सोबत पण 45. ठीक आहे. पुढे सांगितलं काय, विथ अ स्पीड ऑफ 5√2. ठीक आहे, ही जी स्पीड आहे ही 5√2 आहे. ठीक आहे, याचे कॉम्पोनंट पण म्हणून घेऊयात. इकडे याचा कॉम्पोनंट आला 5 मीटर पर सेकंड आणि इकडे पण आला 5 मीटर पर सेकंड. ठीक आहे. पुढे प्रोजेक्टाईल ॲट द हायेस्ट पॉइंट ऑफ ट्रॅजेक्टरी. प्रोजेक्टाईल ॲट द हायेस्ट पॉइंट ऑफ ट्रॅजेक्टरी स्प्लिट्स इंटू 2 इक्वल पार्ट. हे एक्सप्लोजन ऑफ बॉम्ब सारखं आहे, बरोबर. म्हणजे जेव्हा हा याच्या हायेस्ट पॉइंटला गेला, इथे हायेस्टला, बरोबर, तर हा एक मास होता काहीतरी एम वाला, राईट. हा स्प्लिट झाला दोन ह्याच्यामध्ये, एक m/2 आणि एक अजून एक m/2, दोन ह्याच्यामध्ये स्प्लिट झाला. हा जो आहे दिस इज m/2 आणि हा एक आहे हा m/2. ओके. सो त्यांनी काय सांगितले, 1 पार्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊन टू द ग्राउंड 0.5 सेकंड आफ्टर द स्प्लिटिंग. म्हणजे हा जो पार्ट आहे ना, हा जेव्हा खाली येत आहे, याला खाली येण्यासाठी 0.5 सेकंड लागले. खाली येण्यासाठी 0.5 सेकंड लागले. अदर पार्ट 30 सेकंड्स आफ्टर द स्प्लिटिंग. हा दुसरा जो पार्ट आहे ना, हा दुसरा पार्ट, याला खाली यायला हा दुसऱ्या पार्टला खाली यायला असा खाली आला लेट्स से, याला खाली येण्यासाठी 30 सेकंड लागले. असं सांगितले, फॉल्स टू द ग्राउंड. दिस सेकंड पार्ट, हा सेकंड पार्ट फॉल्स टू द ग्राउंड ॲट अ डिस्टन्स x मीटर फ्रॉम पॉईंट ओ. म्हणजे या पॉईंट ओ पासनं हा इथपर्यंत आला आणि हे जे डिस्टन्स आहे ना, हे एक्स आहे, एक्स. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 10 घ्यायची आणि आपल्याला टी ची व्हॅल्यू म्हणजे ह्याला किती वेळ लागला आणि एक्स किती आहे हे काढायचं. आता पहिला आपल्या मनात डाऊट हा येतो की हा पार्ट जो आहे पहिलावाला, हा पार्ट, हा जेव्हा खाली पडला तेव्हा याच्याकडे खाली काही वेलॉसिटी होती का, हा डाऊट आपल्या मनात येतो. जर ह्याला जर खाली वेलॉसिटी समजा असेल तर याला पण कुठेतरी वरच्या साईडला वेलॉसिटी मिळेल. मग ह्याचा प्रोजेक्टाईल कसा होईल माहीत नाही. हॉरिझॉन्टलने होईल की वर होईल हे काढण्यासाठी ह्याला वेलॉसिटी आहे का माहीत केलं पाहिजे. त्यासाठी ही मॅक्सिमम हाईट किती हे काढूयात. मॅक्सिमम हाईट काढण्यासाठी काय फॉर्म्युला होता, u² sin² थीटा बाय 2g. म्हणजे बेसिकली या बाजूला लिहितो, h इज इक्वल्स टू u² sin² थीटा बाय 2g. u² sin थीटा इज नथिंग बट uy² बाय 2g. uy आपला 5 आहे, त्याचा स्क्वेअर मारू, 2 × 10 म्हणजे हा झाला 25/20, म्हणजे हा झाला 5/4 मीटर. आता 5/4 मीटरला याला एवढ्या हाईटवरनं खाली येण्यासाठी किती टाइम लागतो हे पण आपल्याला माहिती आहे. टी इज इक्वल्स टू √2h/g. काहीतरी हाईटवरनं खाली यायचं असेल तर ह्याचं एक्सप्रेशन माहिती, 2 × π/4 आणि खाली 10 आला तर हे 5 × 10. हे बघा, हा 10 आणि हा 10 कॅन्सल झाला. म्हणजे काय येतं रे आन्सर, √1/4 इज इक्वल्स टू 1/2 म्हणजे 0.5 सेकंड. ते मस्त टाइम येतोय. पण ही कंडिशन कधी वापरतो आपण, ही कंडिशन जेव्हा uy काय असतो 0.
म्हणजे ह्याच्याकडे इनिशियलला वेलॉसिटी 0 आहे. ठीक आहे, आता बघा यालाच नव्हती वेलॉसिटी वायला, कारण टॉप आपल्याला हायेस्ट पॉईंटला सांगितलं, हायेस्ट पॉईंट ऑफ ट्रॅजेक्टरी. मग तिथे एकच वेलॉसिटी असते, कडे एकच वेलॉसिटी आहे फक्त. ती किती असणार? हॉरिझॉन्टल इतकीच 5. म्हणजे समजते का इथे? कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम पण लागणार आहे. जो इकडे जात होता 5ने, बरोबर, तो स्प्लिट झाला दोघांमध्ये, m/2 आणि m/2, बरोबर. हा m/2 ला एक्स डायरेक्शनला वेलॉसिटी नाहीच आहे, हा खाली पडलाय. तर ह्याची वेलॉसिटी 0. ह्याला वेलॉसिटी मिळाली पाहिजे ना. ह्याच्याकडे मोमेंटम होतं ते कुठे जाणार? याला मिळणार ना ते. कसं काढतो आपण? सॉल्व कसं करतो? इनिशियल मोमेंटम इज इक्वल्स टू फायनल मोमेंटम, बरोबर. इनिशियल मोमेंटम सिस्टमचं म्हणजे या मासचं, सो मास इज m, वेलॉसिटी इज फाय, आणि हे अलॉंग एक्स घ्यायचं मोमेंटम. वाय घेण्यात काही पॉईंटच नाही आहे, कारण वाय मध्ये वेलॉसिटीजच नाही आहेत. ना याला होती ना याला आहे, म्हणजे याला पण नसणार आहे. m इंटू फाय इज इक्वल्स टू m/2 इंटू 0 प्लस m/2 इंटू व्ही. याची वेलॉसिटी माहीत नाही मला, m कॅन्सल केला मी, हा तर पार्ट 0 आलाय, सोडून द्या. तो व्हीची व्हॅल्यू 10 आली. व्हीची व्हॅल्यू 10 आली, म्हणजे हा m/2 10च्या स्पीडने खाली पडणार आहे, राईट. हा 10च्या स्पीडने जर खाली पडणार असेल तर मी हे डिस्टन्स काढू शकतो. बघा, हे डिस्टन्स काढू शकतो. आता जर 10च्या स्पीडने असं चाललंय तर ह्याला खाली यायला वेळ किती लागेल? सेमच तर लागेल, ह्याच्या इतकाच लागेल ना. आणि याला पण वायला वेलॉसिटी नाही, याला पण वायला वेलॉसिटी नाही, सो याला पण खाली यायला तेवढाच टाइम लागतो जेवढं हे डिस्टन्स कव्हर करायचं हाईट. म्हणजे टीची व्हॅल्यू किती आहे? 0.5 सेकंदाचं ना. तर युवाय जिथे 0 कळाला होता आपल्याला, तिथे आपलं पहिलं आन्सर येऊन गेलं होतं 0.5 सेकंद, बरोबर. आणि एक्स जर काढायचा असेल तर सिंपल आहे. एक्स जर काढायचा असेल, आता हा डिस्टन्स जर काढायचा असेल डी, बरोबर, तर डी कसा काढतो आपण? डी जर काढायचा असेल UX, वेलॉसिटी घ्यायची जी की व्ही आहे आपल्या केसमध्ये, आणि टाइम किती लागला? 0.5. म्हणजे व्ही किती आहे? 10 मल्टिप्लाइड बाय 0.5, म्हणजे आन्सर काय आला? 5 मीटर. सो डी ची व्हॅल्यू 5 आहे. ओके, डी जर 5 असेल तर एक्स कसा काढायचा? एक्स हे डिस्टन्स सांगू शकतो का आपण? हे इथपर्यंतचा डिस्टन्स सांगू शकतो, हाफपर्यंत. मला सांगा, जर 45ने फेकला असेल तर ही एक स्टँडर्ड केस आहे ना. 45ने फेकला तर रेंज ही 4 टाइम्स ऑफ हाईट असते. तो 4 टाइम्स ऑफ 5/4, 4 कॅन्सल झालं. सो रेंज 5 आहे. जुन्या केसमध्ये रेंज 5 होती. तो रेंजचा अर्धा पार्ट आहे ना. हा पार्ट किती आहे? हा एवढा पार्ट किती आहे? हा रेंजचा अर्धा आहे, म्हणजे 5चा अर्धा किती झाला? 2.5, बरोबर. 2.5. तर एक्स किती आला? देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू 2.5 प्लस डी, 2.5 प्लस 5 इज इक्वल्स टू 7.5, बरोबर. तो एक्सचा आन्सर 7.5 यायला पाहिजे मीटर. याला सॉल्व्ह करण्याची अजून एक मेथड आहे. बघा, हा जो हे जे स्प्लिटिंग झालंय, एक पार्ट खाली पडतोय, एक पार्ट पुढे जातोय, पण यांचा सेंटर ऑफ मास जो आहे तो सेम मोशन कंटिन्यू करतो, कारण कुठलाही एक्सटर्नल फोर्स लागलेला नाही, बरोबर. हा जो सेंटर ऑफ मास आहे हा सेम मोशन कंटिन्यू करतो, बरोबर. जी आधीचा प्रोजेक्टाईल होता ना, हा तो सेम मोशन कंटिन्यू करतो, बरोबर. आता मला सांगा, हा जो सेंटर ऑफ मास, तो इथे मास m/2 आहे, आणि हा मास इथलचा मास खाली आला, हा m/2 आहे. म्हणजे सेंटर ऑफ मास मध्ये लाय केला पाहिजे, बरोबर. मध्ये लाय केला पाहिजे. हे टोटल रेंज 5 होती, ही जी टोटल रेंज आहे ही टोटल रेंज 5 आहे. याचा अर्थ काय झाला? हा 2.5 तर हा पण 2.5, आणि हा जर सेंटर ऑफ मास असेल तर हा पण 2.5 आहे. 2.5 2.5 आणि 2.5 ऍड केलं तरी काय येतं? 7.5. 4 आणि 5चे आन्सर्स मिळाले. पुढचा बघ. 6 नंबरचा काय दिलं पहा.
क्वेश्चन असं सांगितलंय, प्रोजेक्टाइल इज फायर्ड फ्रॉम हॉरिझॉन्टल ग्राउंड विथ स्पीड व्ही, प्रोजेक्शन ॲट प्रोजेक्शन अँगल थिटा. एक प्रोजेक्टाइल आहे जो फायर केलाय, हा प्रोजेक्टाइल आहे फायर केलाय असं थिटा अँगलने, हा थिटा अँगलने असं फायर केलंय. थिटा अँगलने फायर केलं आणि ही व्हॅल्यू जी आहे ती थिटा आहे, ही स्पीड व्ही आहे. असं सांगितलं वेन द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी, ग्रॅव्हिटी जी होती. ठीक आहे. रेंज ऑफ द प्रोजेक्टाइल इज डी. म्हणजे हा जर पूर्ण पडला असता असा खाली, ठीक आहे, तर हे डिस्टन्स डी आहे, हे डिस्टन्स डी आहे. इफ ॲट द हायेस्ट पॉईंट इन इट्स ट्रॅजेक्टरी, इथे हायेस्ट पॉईंटला प्रोजेक्टाइल एंटर्स इन द डिफरंट रिजन. ओके, म्हणजे त्यांनी असं सांगितलंय की या लाईनच्या पलीकडे, वेगळ्या पेनने दाखवतो, या पॉईंटच्या राईट साईडला जेव्हा हायेस्ट पॉईंटला ट्रॅजेक्टरीचा एंट्री मारतो हा, बरोबर, डॉटेड करू, हायेस्ट पॉईंटला जेव्हा एंट्री मारतो तेव्हा हा जो राईट साईडचा रिजन आहे, इथे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी नसून ती जी डिवायडेड बाय 0.81 आहे, जी डिवायडेड बाय 0.81 आहे. ठीक आहे. तर नवीन रेंज काय असेल बघा, ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मोर दॅन जी आहे, दिस इज मोर दॅन जी, राईट. ग्रॅव्हिटी जर जास्त असेल तर हा लवकर खाली येईल, राईट. म्हणजे याचा अर्थ हा असा पाथ बनवेल ना, काहीतरी असा पाथ बनवेल हा काहीतरी. तो हा हाफ पार्ट तर डी बाय 2 आहे, नो डाऊट, बरोबर. हा तर डीच आहे, डी बाय 2च आहे. हा नवीन जो आहे तो डी बाय 2 नाही आहे, हा काहीतरी एक्स आहे. तर आपल्याला विचारले नवीन रेंज, न्यू रेंज डी डॅश. तो डी डॅश इज नथिंग बट डी बाय 2 प्लस एक्स. जुनी रेंज तर सिंपल आहे रे, जुन्या रेंजचा काय फॉर्म्युला आहे, रेंजचा फॉर्म्युला होता यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी, जुनी रेंज हा. आणि यू म्हणजेच इथे व्ही स्क्वेअर आहे, साइन 2 थिटा बाय जी. आता आपल्याला एक्स काढायचा आहे, बरोबर. एक्स काढायचा असेल तर इथे त्याच्याकडे व्हेलॉसिटी आहे किती, इथलची व्हेलॉसिटी तर हीच आहे ना रे, हॉरिझॉन्टल जी आहे तीच. इथे किती होते हॉरिझॉन्टल, ही व्हेलॉसिटी किती आहे, व्ही कॉस थिटा. इथे पण ही व्हेलॉसिटी काय आहे, व्ही कॉस थिटा. हा, पण आता त्याला खाली यायला जो टाइम लागणार आहे तो वेगळा लागणार आहे. जनरली खाली यायला जो टाइम आहे ही तर व्हॅल्यू एच आहे, राईट. हे जुन्या कंडिशन प्रमाणेच एच आहे. त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, एचचा फॉर्म्युला असणार आहे आधीच्या केस प्रमाणेच, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g, जी प्रमाणेच असणार आहे तो, राईट. पण इथून जर खाली यायचं असेल, हे खाली येण्यासाठी जो टाइम लागणार आहे, बरोबर, तो टाइम कसा काढतो आपण, एस वाय वाला फॉर्म्युला वापरून. एस वाय इज इक्वल्स टू यू वाय इंटू टी प्लस हाफ ए वाय इंटू टी स्क्वेअर, राईट. एस वाय किती करायचा आहे, मायनस एच. यू वाय किती होता, 0. टाइम किती लागला, टी प्लस हाफ ए वाय. आता जी ऍक्सेलरेशन घ्यायची ती जी नाही आहे इथे, या रिजन मध्ये, या पूर्ण रिजन मध्ये जी ची व्हॅल्यू जी आहे ती ही आहे, जी बाय 0.81. तो जी बाय 0.81 इंटू टीचा स्क्वेअर, तो मायनस ऑफ एच, ची व्हॅल्यू तर तीच आहे जुनीवाली, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g, राईट, इक्वल्स टू मायनस जी बाय 2 इंटू 0.81 टी स्क्वेअर. हा मायनस आणि हा मायनस चालला गेला, राईट. आता व्हॅल्यू जर काढल्या तर हा 2 आणि 2 पण कॅन्सल झाला. सो टी स्क्वेअर बरोबर येतोय काय, टी स्क्वेअर बरोबर काय येतोय, यू स्क्वेअर वरती आहे, 0.81 पण वरती गेला, राईट, इंटू साइन स्क्वेअर थिटा पण वरती आहे, आणि जी स्क्वेअर खालच्या साईडला येतो. म्हणजे ही जर टी स्क्वेअरची व्हॅल्यू असेल तर टी इज इक्वल्स टू काय मिळेल, सगळ्यांचा रूट घ्या. यू स्क्वेअरचा यू आला, 0.81चा 0.9 आला, साइन स्क्वेअर थिटाचा साइन थिटा आला, डिवायडेड बाय खाली आला जी, हा आला का टाइम,
खाली येण्याचा टाइम लागला, हा खाली येण्याचा टाइम आहे. रेग्युलर सारखा नाही घेऊ शकत कारण इथे जी वेगळा आहे. हा जर टाइम आला तर एक्स कसा काढायचा? आता मला सांगा एक्स कसा काढतो आपण? एक्स काढायचं ना. एक्स म्हणजे हे डिस्टन्स आहे, स्पीड. ही जी स्पीड आहे यू कॉस थिटा, त्याला टाइमने मल्टिप्लाय करा. एक्स इज इक्वल्स टू वॉट? यू कॉस थिटा इंटू टाइम, जो कि होता यू मल्टीप्लाइड बाय 0.9 साइन थिटा डिवायडेड बाय जी. बरं मी एक्सला जर डी मध्ये आणू शकलो, डी म्हणजे काय आहे याच्यामध्ये आणायचं, याच्यामध्ये आणायचं या एक्सप्रेशन मध्ये. तो कसा आणणार? यू म्हणजेच व्ही आहे, ठीक आहे. व्ही स्क्वेअर तर आलाय. साइन 2 थिटा जर आणायचं असेल तर माझ्याकडे कॉस आहे, साइन आहे. मी काय करतो 2 ने मल्टिप्लाय करतो. 2 साइन थिटा कॉस थिटा, 2 ने मल्टिप्लाय केला, वर खाली पण टाकून देतो. 2 वर टाकला, खाली टाकला, आणि 0.9 पण आहे सोबत, 0.9. ठीक आहे. आता सांगाल हा जो आहे व्ही स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी आणि सोबत राहिला 0.9/2, तो ही व्हॅल्यू कशाची आहे? ही जर व्हॅल्यू बघाल तर ही व्हॅल्यू इज नथिंग बट डी आहे का बघा बरं, डी. तो एक्स इज इक्वल्स टू डी इंटू 0.9/2 म्हणजे 0.45 आला का डी. तो एक्स जर 0.45 डी असेल तर डी डॅश आपण इथे लिहिलाय बघा, हा डी डॅश, डी डॅश लिहिलाय. सो मला सांगा डी डॅश काय असेल? डी डॅश इज इक्वल्स टू d/2 प्लस 0.45 डी, म्हणजे हा असा झाला का रे, 0.5 डी प्लस 0.45 डी, 0.95 डी, हा डी डॅश झाला 0.95 डी. आणि आपल्याला डी डॅश इज एन डी म्हणलंय ना, सो एन काय झाला? बेसिकली एन इज नथिंग बट 0.95. आन्सर 0.95 पाहिजे. ठीक आहे. सो हा 6 क्वेश्चन पाठवलेले, त्याचे हे सोल्युशन एकदा बघून घ्या. ठीक आहे.